तर बघा ह्यातले मी एवढे पीस मऊ काढले आणि ह्याचा मी रस्सा करणार आहे. तर हे एकदम मऊ आहेत पीस. तर आता आपण ह्याला पाणी काढले. आपण पहिलं ह्यात लिंबाचा रस आणि ही आला लसूणची पेस्ट ह्याला लावून घेणार. थोडं मीठ पहिलं आपण थोडंच लावणार. आता हे बघा 10-20 मिनटं झाकून ठेवणार आहोत. मी अर्धा लिंबू पिळून घेतलं बघा. आणि आलं लसूणची पेस्ट तर आपण ती ह्याला लावून घेऊया. चांगलं ह्याच्यात किती पाणी सुटले. तर आता आपण ह्याचं सगळं पाणी काढून घेऊया. हे मास आहे हे चांगलं 20 मिनिटाच्या पुढं झाले बघा. किती पाणी निघेल सगळं काढून घ्यायचं. तो पीस आपण ह्याच्यात काढून घेऊया. चांगलं कोथिंबीर, लाल मिरची पावडर, गरम मसाला, हळद, मीठ, धना पावडर, जिरा पावडर. आपण हे सगळं ह्याला लावून ठेवू. कोथिंबीर टाकायची असली तर टाकू शकता, नाही टाकली तरी चालेल. कॉर्नफ्लॉवर 1 चमचा. कॉर्नफ्लॉवर टाकल्यामुळे ह्याला चांगले तळले जातात, कुरकुरीत होतात. मसाला पण वेगळा होत नाही. बघा ह्याला छानपैकी आपण हे सगळं साहित्य चोळून घेऊया. हे थोडं 5 मिनटं झाकून ठेवूया. त्याला आपण 10 मिनटं झाकून ठेवूया. आपण पीस हे एक टाकून तळून घेऊया. गॅस बारीक करायचं. बघा एक भाग तळून झालं. तर बघा ह्याला लाल मिरची वगैरे काहीच लावलं तर कलर खूप छान आला आहे. ह्यात तरी मी कलर फूड वगैरे काहीच टाकलं नाही. बेडगी मिरची वगैरे. आपले बॉम्बलेस चिकन रेडी आहे. तर माझ्यात एक चूक झाली. ज्यावेळेला मी सगळे मसाले टाकले ना तेव्हा मी अंडं फोडून टाकलं होतं, पण ते मी विसरले. तर तुम्ही हळद मीठ वगैरे टाकताना त्यात एक अंडं फोडून टाकायचं, म्हणजे ह्याला चांगलं कोटिंग येते. तर हे कशी वाटली तुम्हाला? हे बघा एकदम छान झाले. गरम आहे.